मुलीची स्टोरी लिहिली होती मी 12वीला होतो त्यावेळेला ते पुस्तक आलं. आणि त्याच्यातलं तुमच्या आवडीचं कोणतं आहे सगळ्यात? मी एक ग्रेट कांचना सर्कस म्हणून लिहिलंय. म्हणजे एक सर्कस घेऊन बॉम्ब पडत असताना मुलगी ब्रह्मदेशातून भारतात आली. 24 किलोमीटर चालत आपली वाघ शिव सगळे घेऊन अशी ती स्टोरी. आणि तुम्हाला हे असं का मनात आलं की तुम्ही बुक्स लिहावी? मला मनात याचं कारण असं की म्हणजे एखादा गायक एखादा मुलगा गातो ना, गाणं गात असताना त्याला समाधान मिळतं ना, किंवा फ्लूट वाजवतो त्याला फ्लूट वाजवताना, तसं लिहिताना मला खूप समाधान वाटतं म्हणून लिहितो. औरंगजेबाचा मोठा सरदार होता. त्यांनी शिवाजी महाराजांना साधूच्या वेशामध्ये पकडलं आणि त्यांना पकडून तो आग्र्याला घेऊन जाणार होता. आणि महाराजांना इकडे यायचं होतं कारण आपलं हिंदवी स्वराज्य वाचलं पाहिजे म्हणून काहीतरी करायला पाहिजे. मग त्यांच्या लक्षात आलं की हा अली कुली खान खूप लोभी आहे. लोभीला काय इंग्लिशमध्ये म्हणतो आपण आता? लोभी स्वार्थी आहे. स्वार्थी. लोभी आहे. आम्हाला एक लेसन होता लोभी कुठला म्हणून. वा वा. म्हणून ते काय करतात, त्याला 4 मोठी रत्न देतात. रत्न अशी जिबल्स पल्स ज्याला म्हणतो ना, रत्न माहिती, रत्न मानकं. ही रत्न मानकं देतात फार कॉस्टली, ज्याची किंमत काही लाखो कोटीच्या जवळपास असते. पण ते म्हणतात हे अतिशय अमूल्य आहे, हे तुम्ही घ्या पण मला जाऊ द्या. तो खुश होतो आणि थांबा म्हणतो मी तुम्हाला जायची परवानगी देतो. आता एकदा रत्न आल्यानंतर तो पण औरंगजेबाने बक्षीस जाहीर केलेलं की शिवाजी महाराजांना जो पकडेल त्यांना 1 लाख रुपयाची साधारण रक्कम देऊ आपण. 1 लाख रुपये बक्षीस मिळेल. त्याची दवंडी सगळीकडे पिटलेली असते, म्हणजे सगळ्या गावागावात घोषणा झालेली असते. मग एकदा ते 4 रत्न मिळाल्यावर त्याचा भाऊ त्याला सुचवतो, म्हणतो की शिवाजीकडून आपल्याला रत्न मिळाली आणि पटकन आपण जाऊया आणि त्यांना पकडूया, म्हणजे बादशाहकडनं सुद्धा 1 लाख रुपये मिळतील. हे दोघं विचार करत असताना शिवाजी महाराज आत आले तिथे आणि ते म्हणाले, खानसाहेब एक तुम्हाला मला सांगायचं आहे की एक धोक्याचा इशारा द्यायचा आहे की ही रत्न खूप अमूल्य आहेत, पण दुर्दैवाने जिथून मी घेतली रत्न त्याच्यातलं हे एक रत्न कच्चं आहे. कच्चं म्हणजे रा आहे. आणि ही 4 रत्न एकत्र ठेवल्यावर ते 1 रत्न दुसरे आणखी 2 रत्न खाऊन टाकेल. खाऊन टाकेल ना 4 एकत्र ठेवले तर. आणि मला माहिती नाही यातलं कुठलं रत्न कच्चं आहे ते. तर तुम्ही कुठल्या तरी जोहारी जवळ जा, म्हणजे काय म्हणे त्याला पण सोनाराकडे जाऊन त्यातलं कुठलं कच्चं आहे ते बघून घ्या. आता याला चिंता काय की शिवाजी महाराजाला पकडायचं राहू दे, हे रत्न आपली टिकली पाहिजे म्हणून तो त्याच्या डोक्यात येतो आणि तो प्रयागला जायची तयारी करतो. तेवढ्यात महाराज बाहेर येतात आणि आपल्या सहकार्याने म्हणतात, चला आता म्हणे मनुष्य प्राणी असा असतो, स्वार्थी असतो की एकदा एखादं घबाड सापडलं की त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त न करता आणखी तो लोभापायी मिळवायचा प्रयत्न करतो. म्हणून म्हणे या लोभी अली कुली खानाला मला धडा शिकवायचा होता. आणि महाराज तिथून निघून आले.